ह्यो पहिला आला, दुसरा आला, तिसरा आला, चौथा आला. पॉइंट आउटसाइड द सर्कल वाला सगळ्यात कन्सिस्टंटली विचारलाय, तो एकदा बघून घेऊ. एकदम सिंपल कार्यक्रम आहे, पटकन बघून घेऊ. चला इकडे लक्ष द्या. आता फक्त काय करायचं, सर्कल ड्रॉ केला, ठीक आहे. आता तुमच्याकडे सेंटर असेल, इथं सेंटर आहे ओ. ती म्हणतात मग आमच्याकडे एक पॉइंट आहे 7.2 सेंटीमीटर लांब, ठीक आहे. मग ओ पासून एक स्ट्रेट लाईन जाणारी ड्रॉ करून घ्यायची, लांबपर्यंत जाऊ दे, 10 सेंटीमीटर पडवडा. त्यानंतर 7.2 कुठं आहे, तिथे एक छोटासा आर्क मारून घ्यायचा असतो. ऍक्च्युली इथं तुम्हाला दिसेल, इथं पॉईंट पी आहे, पण तिथं आर्क मारून घ्यायचा असतो, ठीक आहे. तो एक आर्क मारून घ्यायचा. तुम्ही आर्क नसेल मारायचा तरी पण राहू दे, तुम्ही मग पॉईंट काढा, याला पॉईंट पी द्या. जो त्यांनी पॉईंट पी जो बाहेरच्या साईडला हा आहे असं सांगितलं, तोच पॉईंट इथं काढायचा. हे झालं. आणि एक लक्षात ठेवायचं, मी ह्यात महत्वाचं काय सांगाय नाही, तुम्ही ते मेजर सगळे व्यवस्थित लिहायचे. जे जे काय मेजर्स दिलेत सगळे लिहायचे. सर्कलच्या तर रेडियसचा मेजर कायम लिहायचा. सर्कलचा रेडियस इकडे ड्रॉ करायचा खूप छान. किती आहे सर्कलचा रेडियस, 5.2, तर 5.2 सेंटीमीटर असं लिहायचं व्यवस्थित तिथं. कळते. सर्कलचा एक सेपरेट रेडियस काढून लिहायचा कायम. यातच सर यो काय माझा रेडियस आहे, विषय आहे काय, इतर रेडियस काढलाय मी, यालाच 5.2, हे असलं लाईन ड्रॉ करून सांगायचं नाही. हे तर सगळ्यात घाण चुका करतात की सर हे बघा यो सेंटर माझा, बघा हे 5.2 सेंटीमीटर घ्या, हे असल्या लाईन ड्रॉ करायच्या नाहीत. समजलंय. सेंटर तुम्हाला रेडियसच सांगायचा ना, व्यवस्थित बाजूला ड्रॉ करायचा रेडियस. असा ड्रॉ केला, 5.2 सेंटीमीटर सांगा व्यवस्थित, त्यावरती लिहा असं 5.2 सेंटीमीटर असं पद्धतशीर, कागद फिरवून वगैरे लिहा व्यवस्थित. एक लक्षात ठेवा, नाही तुम्ही आपलं गडबडीत करायचं म्हणून विषय करशील, तसं नको. हे झालं. काय सांगितलं आता, सेंटर आहे माझ्याकडं, पॉईंट पी काढला, 7.2 सेंटीमीटर, 7.2 पट्टी लावली, सरळ 7.2 घेतला. काय करायचं आता, 7.2 चा तुम्हाला मिड पॉईंट माहिती असतो, पट्टीवरतीच असतोय आपल्या. 7.2 चा मिड पॉईंट काय, बोला पटकन. 7.2 चा मिड पॉईंट काय येतोय लवकर, 3.6. पट्टीनच घ्यायचा, 3.6 इथं कुठेतरी येईल, ठीक आहे. 3.6 इथं आला. पुन्हा सिंपल सेमच कार्यक्रम, आम्ही घेतली प्रोटेक्टर 90 डिग्री घेतली, इथं 0 ठेवला, 90 डिग्रीचा पॉईंट काढला वरती, सेम प्रोटेक्टर उलटी ठेवली, इथं 90 डिग्रीचा पॉईंट काढला, वरती एक पॉईंट आला असेल तुमचा 90चा, खाली एक 90चा पॉईंट आला असेल, 90 लाईन ड्रॉ करून घ्यायची, 90 घ्यायची आणि मग लाईन ड्रॉ करायची. मग ही लाईन तुम्ही ड्रॉ कराल. हे झालं. इथं न पुढचा कार्यक्रम लिहितो पाहिजे. इथं मेटल पॉईंट ठेवायचा, असा एक सर्कल ड्रॉ करून घ्यायचा. बघा पुन्हा एकदा सांगतो, इथं मेटल पॉईंट ठेवला, इथंपर्यंत पेन्सिल ट्रॅक करायची, इथं मेटल पॉईंट ठेवलाय, पेन्सिल इथंपर्यंत घेतली, इथं ना तुम्हाला एक सर्कल ड्रॉ करायचा असा पूर्ण सेमी सर्कल. म्हणजे काय, हा जो तुमचा ओरिजिनल सर्कल आहे त्या सर्कलला इंटरसेक्ट करणारा असा एक सर्कल ड्रॉ करायचा. काय करणार, मिडल पॉईंट इथं आहे, पेन्सिल पॉईंट इथं घेतला सेंटर पर्यंत, इथनं एक असा सर्कल ड्रॉ करून घेतला. झालं का, बस. तो सर्कल असा तुम्ही ड्रॉ करून घेतलात. आता फक्त ह्या पी पॉईंट पासनं आणि ह्या पॉईंट पासनं जाणारी एक लाईन ड्रॉ करून घ्यायची अशी व्यवस्थित. ही झाली तुमची टँजंट नंबर 1. ह्याच पी पॉईंट वरनं, आणि इथं दुसरा पॉईंट आहे, या पॉईंटला जाणारी एक लाईन, ही झाली तुमची टँजंट नंबर 2. याला म्हणा T1, याला म्हणा T2, याला म्हणा मिड पॉईंट म्हणून M. झालं. आता फक्त राहिलं काय, आपण प्रोटेक्टर कुठे कुठे यूज केली, ही मिड पॉईंट करायसाठी यूज केला. मिड पॉईंटला आपण काय करतोय, आर्क, इथे का आणि इथे का, इथं पॉईंट असतात बघा आपले, त्याच पॉईंट वरती लगेच इथं ठेवायचा मेटल पॉईंट, इथं पेन्सिल आर्क, इथं ठेवलाय मेटल पॉईंट, इथं पेन्सिल आर्क, इथं ठेवलाय मेटल पॉईंट, इथं पेन्सिल आर्क, इथं ठेवलाय मेटल पॉईंट, इथं पेन्सिल आर्क. क्लिअर आहे कार्यक्रम. बस हे 2 आर्क तेवढे दिसत नाहीत तुमचे, तेवढे दाखवायचे. झालं. हे कळाले. हे काय, आउटसाइड द सर्कल. कळाले सगळ्यांना. हे कन्स्ट्रक्शनला बिलकुल वेळ. हा बोला.